मुंबईच्या काळा चौकी परिसरात मनसेचे पदाधिकारी आणि ठेकेदारात बाचाबाची झाली आहे। मराठीवरून मनसे पदाधिकारी आणि ठेकेदारामध्ये वाद झाला। काळा चौकी आंबेवाडी परिसरात वाहनाच्या नुकसानीवरून हा सगळा वाद सुरू झाला। मराठी माणसाची औकात आहे का असं मुजोर ठेकेदारानं विधान केलं आणि त्यानंतरच मराठीवरून अपमान केल्यानं मराठी वाहन चालकही आक्रमक झाले। पुन्हा पाहतोय आपण मराठी आणि अमराठी वाद पेटलेला आहे आणि त्यानंतर आता मराठी या भाषेवरून अपमान केल्यानं वाहन चालक आक्रमक झाले आणि त्यानंतर हा सगळा वाद मुंबईच्या काळा चौकीमध्ये पाहायला मिळाला। आणि तुला पुणे तू बोलवते फोन करून बोलवते मला परप्रांतीय लोकांना तुम्ही आम्हाला हे करणार की आमच्या काय डोक्यावर बसता तुम्ही गाडीचे कसे पण करून मला पूर्णपणे बनवून पाहिजे। तुम्ही तू काय बोलायचं नाही, मी काय बोलायचं नाही, तू काय बोलायचं नाही। मेरी बात सुनो, मैं क्या बोल रहा हूँ। हेलो की गाड़ी सुनो, मेरी बात सुनो। एक मिनिट देख काय माहिती आहे भाई, तुला मी एक गोष्ट सांगतो, 3 महिने आणि तुला पुणे अपराध करायला सांगितलं नाही मराठी माणसाची। कलर का मैंने एक बार रिपेंट करा के दिया, काही नाही केलं त्यांनी। सगळ्या गाडीचे काचे बिचीचे सगळ्याची वाट लावून टाकली आणि अविनाशने गाडी दाखवली समोर। मेरे को है ना पूरा भरके चाहिए, मेरा भाइयों पूरा भरके चाहिए। आता तुला काय पाहिजे दादा? अरे माझी गाडी आहे ना। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। श्रेयस, हा जो ठेकेदार आहे तो नॉन मराठी आणि त्याचं जो म्हणणं आहे की मराठी माणसाची औकात आहे का, महाराष्ट्रात राहून असं वक्तव्य करणं कितपत योग्य आणि हा सगळा प्रकार कसा सुरू झाला? खऱ्या अर्थानं हा प्रकार जो आहे ते प्रकरण काळा चौकी या परिसरातलं आहे, जिकडे काही बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि बिल्डिंगचं काम सुरू असताना एका रहिवाशीच्या गाडी खराब झाल्यामुळे आणि ती गाडी तो ठेकेदार रिपेअर करून देणार होता, मात्र त्यांनी 6 महिने लावले तरीही ती रिपेअर करून दिली नाही आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला। हा वाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा कुठे ना कुठे ठेकेदाराला जेव्हा प्रश्न विचारण्यात आले की गाडी का रिपेअर करू दिली नाही, त्यावेळी त्या ठेकेदारांनी असे शब्द वापरले आणि मराठी भाषेच्या विरुद्ध तो माणूस बोलला आणि एकंदर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा हिंदी मराठीचा वाद समोर येताना दिसला आणि त्यासाठी आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मनसेचे तिकडचे पदाधिकारी जे आहेत ते आता त्यांना जाब विचारतात आणि एकंदर हा वाद आता काळा चौकीच्या परिसरातला निर्माण झालेला आहे। नक्की श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.